मित्रांनो नमस्कार. मी सुदेश रामचंद्र वेळापुरे. द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर आणि ए टू झेड व्होकॅबलरी, तसंच 2011 पासून 2019 पर्यंत जेवढ्या म्हणून MPSCच्या प्रश्नपत्रिका झाल्या त्यातल्या इंग्लिशच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण विश्लेषण अशी 3 पुस्तकं मी लिहिलेली आहेत. चौथंही पुस्तक एक आहे, त्याचं नाव आहे द मास्टर की टू ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश. हे पुस्तक फक्त सध्या हार्ड कॉपी त्याची उपलब्ध नाही आहे, कारण का मला अपडेट करायचं आहे आणि ते करायला अजून वेळ नाही मिळालेला आहे. अन्यथा तेही पुस्तक खूप चांगलं आहे. तर मित्रांनो 4 पुस्तकं मी लिहिली आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून रिटन इंग्लिशची पुस्तकंसुद्धा मी लिहिलेली आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जसं 50 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश आहे तसं 50 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश पण आहे. आणि या डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये बऱ्याच जणांना मार्क्स मिळत नाहीत. सगळ्यांना असं वाटतं की आपण ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश शिकलं की त्या ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचं ॲप्लिकेशन जर आपण केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सहज मार्क पडू शकतात. मित्रांनो इंग्लिश हे इतकं सोपं नाही, परंतु तरी पण ते जर तुम्हाला खूप सोपं जर करून घ्यायचं असेल तर माझा खास डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा क्लास आहे, तो अवश्य लावा. मित्रांनो त्या डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये मी अगदी पार बेसिकपासून त्या ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या प्रकारच्या वाक्यरचना शिकवतो. आणि या वाक्यरचना नुसते शिकवत नाही तर मी तुम्हाला इतकी प्रॅक्टिस देतो आणि त्या प्रॅक्टिसने तुम्हाला इंग्लिशमधल्या बहुतेक सगळ्या वाक्यरचना यायला लागतात. मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश शिकवणारा क्लास नाही आहे. मित्रांनो एकच लक्षात ठेवा, राज्यसेवेमध्ये बरेच पेपर जसे आहेत तसेच खास करून इंग्लिश आणि मराठीला याच्यामध्ये 200 मार्क आहेत. आणि या 200 मार्कामध्ये आपल्याला सर्वसाधारणतः माझ्या हिशोबाने तरी कमीत कमी 140 तरी मार्क्स मिळाले पाहिजेत. ते जर मिळवायचे असतील तर कदाचित तुम्ही मराठीमध्ये मिळवू शकाल, इंग्लिशमध्ये तुम्हाला हे मिळवणं खूप आवश्यक आहे आणि कदाचित हे अवघडी जाईल. याचं कारण का, एकतर योग्य आणि अचूक मार्गदर्शन नसणं आणि त्याच्यानंतर जो काही आपण अभ्यास करत आहोत तो बरोबर आहे किंवा नाही हे आपल्याला समजत नाही. तर मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये कमीत कमी 35 आणि मॅक्सिमम 40 पर्यंत तरी मार्क सहज पडू शकतात. राज्यसेवेमध्ये पहिल्या आलेल्या मुलाला 81 पर्यंत मार्क पडलेले आहेत. आणि मित्रांनो खरंच एवढे मार्क्स पडू शकतात, हे पडणं अजिबात अवघड नाही. म्हणजे इंग्लिशमध्येच फक्त 81 मार्क त्या मुलाला पडलेले आहेत आणि हे पडणं अजिबात अवघड नाही आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जसं याही पेपरबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या, पण डिस्क्रिप्टिव्हमध्ये एवढे मार्क्स पडू शकतात. याचं कारण का मित्रांनो, जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर तुम्हाला समजेल की राज्यसेवेमध्ये इंग्लिश हे 115 मार्काला आहे. म्हणजे 50 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह, 50 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह प्लस मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला 15 मार्काचा इंग्लिशमध्ये पॅसेज दिलेला असतो, त्याचं मराठी ट्रान्सलेशन करायचं असतं. मित्रांनो ट्रान्सलेशनमध्ये 15 पैकी कमीत कमी 12 मार्क्स मिळवणं हे अजिबात अवघड नाही, ते अत्यंत सोपं आहे. मग ते कसं सोपं आहे ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला खरोखरच त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल. हा अभ्यास सर्वसाधारणतः 1 ते 1.5 महिना करावा लागतो. दररोज 2 तास तुम्ही द्या आणि तो अभ्यास करा. मित्रांनो मी तुम्हाला खरंच सांगतो, डिस्क्रिप्टिव्हमध्ये 35 ते 40 मार्क्स मिळवणे अजिबात अवघड नाही आहे. आणि हे जर मार्क मिळवायचे असतील तर जसं आत्ता सांगितलं की तुम्हाला जर 12 मार्क समजा पहिल्या ट्रान्सलेशनमध्ये पडले, मग ते भरे मराठीचं ट्रान्सलेशन असू दे नाहीतर इंग्लिश टू मराठी असू दे, तर मित्रांनो तिथे जर 12 मार्क्स पडले तर आपल्याला आता प्रेसीमध्ये किती मार्क्स पडतील. तर मित्रांनो मी तुम्हाला खरोखरच सांगतो, प्रेसी मी ज्याप्रमाणे शिकवतो त्याप्रमाणे जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला 10 पैकी कमीत कमी 7 तरी मार्क्स पडू शकतात. हे जर 7 मार्क्स पडायचे असतील तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय ते लक्षात ठेवा. मित्रांनो राज्यसेवेच्या पेपरमध्ये तुम्हाला माहिती आहे, डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरमध्ये सगळ्यात पहिलं पान जे असतं ते नेहमी प्रेसी रायटिंगचं असतं. मित्रांनो जेव्हा प्रेसी रायटिंग मुद्दामून पहिल्यांदा दिलं जातंय तर ह्याच्यामागे काहीतरी कारण असेल आणि ते कारण काय ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे प्रेसी रायटिंग हा आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेत लिहायचा असतो, म्हणजे वाक्यरचना तुमची स्वतःची असावी लागते. आणि होतं काय मित्रांनो, तुम्ही काय करता माहिती आहे का, कदाचित तुम्ही करत नसाल पण बरेच जण मित्रांनो काय करतात माहिती आहे का, आपल्याला जो काही पॅसेज दिलेला असतो त्या पॅसेजमधली जी वाक्य आहेत ना ती जशीच्या तशी लिहितात. पहिलं वाक्य लिहायचं, मग 2-3 वाक्य सोडायची, दुसरं वाक्य लिहायचं, तिसरं वाक्य लिहायचं, असलं काहीतरी भानगड करून ठेवतात आणि शब्दसंख्या त्या प्रकारे कमी करत असतात. मित्रांनो याला प्रेसी लिहिणं म्हणत नाही.
समराईज करणं, जे आपण 11वी 12वीला आपल्याला होतं, किंवा मराठीमधलं ज्याप्रमाणे तुम्ही सारांश लेखन करत असता तसंच सारांश लेखन तुम्हाला इंग्लिशमध्ये करणं हे इथे अपेक्षित आहे. आणि ते करणं खूप सोपं असतं. ते फक्त सोपं होईल केव्हा माहिती आहे का, ज्या वेळेला तुम्हाला इंग्लिश पॅसेजचा अर्थ समजेल आणि स्वतःची वाक्यरचना यावी लागेल ना, त्यावेळेला. ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या वाक्यरचनेमध्ये प्रेसी लिहिता त्यावेळेला तुम्हाला मिनिमम 5 मार्क तर असेच पडतील. आता मग नंतर प्रेसी लिहिण्यासाठी नंतर अजून काय काय महत्त्वाचं असतं तेच मी माझ्या बॅचमध्ये शिकवत असतो. तर असं जर सगळं केलं तर मिनिमम 7 मार्क तरी तुम्हाला सहज पडू शकतात. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. हे जर 7 मार्क पडले तर बघा, मी आधीच सांगितल्याप्रमाणे 12 मार्क ते आणि 6 किती झाले, 18 मार्क झाले. आता 25 मार्काचा एसे आहे. त्या 25 मार्काच्या एसेमध्ये तुम्हाला आता मार्क किती पडू शकतात ते आता तुम्ही बघा. एसेमध्ये कंटेंट्स तर पाहिजेच, ते कंटेंट्स पाहिजेच, म्हणजे ते कंटेंट तर आपल्याकडे असलंच पाहिजे. पण त्या कंटेंटचं प्रेझेंटेशन कसं करायचं असतं हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढं कंटेंट खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट कराल ना तेवढे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. आणि मित्रांनो, 18 ते 20 मार्क मिळवणं, एखाद्याची लँग्वेज खूप चांगली असेल ना तर अजिबात अवघड नाही. त्यामुळे अशा प्रकारे जो ग्रामरमध्ये खूप चांगला असेल, ज्याला खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश लिहिता येत असेल, त्याला मात्र 40 मार्क पडू शकतात. मग बाकीच्यांनी काय करायचं, तर मित्रांनो त्याच्यासाठीच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश शिकायचं आहे. हे डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश शिकला तर तुम्हाला कमीत कमी 35 तरी मार्क पडतील, एवढं लक्षात ठेवा. आणि डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा अभ्यास एकदा केला की तो पुन्हा पुन्हा करावा लागत नाही. मित्रांनो, ट्रान्सलेशनमध्ये 12 ते 13 मार्क्स, प्रेसीमध्ये कमीत कमी 6, मॅक्सिमम 7-8 पर्यंत सुद्धा मार्क्स पडू शकतात. पण आपण 7च धरूया. मला सांगायचं मित्रांनो एवढंच आहे की प्रेसी पहिल्या पानावर असतो. याचं कारण फक्त एवढंच आहे की प्रेसी बघितल्यानंतर पेपर एक्झामिन करणारा, पेपर चेक करणाऱ्यानं त्याला तो प्रेसी वाचल्यानंतर समजतं की मुलाला, त्या उमेदवाराला इंग्लिश येतंय किंवा नाही. तिथे त्यांनी स्वतःच्या मनाने वाक्यरचना तयार केलेली आहे का नाही. मित्रांनो, तुम्ही तुमचे पेपर सुद्धा RTI खाली मागवून घेऊ शकता. जर तुम्ही या अगोदर मुख्य परीक्षा दिली असेल तर मित्रांनो मागवून घ्या. बघा, तुम्हाला प्रेसीला 10 पैकी जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर मॅक्सिमम 3 किंवा 4 मार्क्स मिळतात. मित्रांनो, माझ्याकडे असे कितीतरी पेपर्स आहेत ज्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना 10 पैकी 3 मार्क मिळतात. जर 3 मार्क जर मिळाले तर पुढे तुम्ही जे ट्रान्सलेशन करणार आहात किंवा काय अजून पुढे करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडतील याचा विचार तुम्ही करा. जर 10 पैकी 3 मार्क इथे पडले म्हणजे 30% मार्क पडले तर मित्रांनो तुम्हाला 50 पैकी 30% म्हणजेच 15 ते 20च्या वरती मार्क्स कोणीही देणार नाहीये. प्रेसीमध्ये जेवढे मार्क्स तुम्ही वाढवाल ना त्याचा इफेक्ट आहे ना तो तुमचा ट्रान्सलेशनच्या मार्क्सवरती आणि निबंधाच्या मार्क्सवरती निश्चित होणार आहे. निबंध कोणत्याही प्रकारचा असू दे, कुठलाही निबंध दिलेला असू दे, तो निबंध कसा लिहायचा याचे ट्रिक्स आहेत. तो निबंधाची मांडणी कशी करायची याचे ट्रिक्स आहेत. परत या ट्रिक्स काय नाहीत, हे शास्त्र आहे, लॉजिक आहे. फक्त मी ते ट्रिक्स सांगतोय कारण का तुम्हाला वाटावं सरांकडे ट्रिक्स आहेत म्हणून, पण असं काही नाही, हे लॉजिक आहे. आणि त्या लॉजिकली म्हणजे त्या ट्रिक्सनी जर तुम्ही निबंध लिहिला तर तुम्हाला कमीत कमी 25 पैकी, कमीत कमी सांगतोय मी, 25 पैकी तुम्हाला कमीत कमी 15 ते 18 मार्क पडलेच पाहिजेत. मग अजून जर कंटेंट्स वाढवला तर अजून 2-3 मार्क्स मिळणार नाहीत का, तर ते सहज मिळू शकतात. सांगायचं एवढंच आहे, रिटर्न इंग्लिशमध्ये 40 मार्क मिळवणे अजिबात अवघड नाही, पण तुम्ही कमीत कमी 35चं तरी टार्गेट धरून चला. मित्रांनो, जर 35 मार्क इथे पडले आणि जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये 40 पर्यंत मार्क पडले तर मित्रांनो तुम्ही 140च्या वरती सहज जाल. कारण का रिटर्नमध्ये 35 आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 40, चला 35 पकडा, 70 तरी. मग तुम्ही मराठीचा ऑब्जेक्टिव्ह आणि मराठीचं डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये 40 मार्क मिळवू शकत नाही का दोन्हीमध्ये. जर तिकडे दोन्हीकडे 40 80 मिळवले आणि इकडे 70 मिळवले तर 150 पर्यंत तुम्ही सहज जाता. आणि मित्रांनो हे खूप सोपं आहे. मित्रांनो, यासाठी डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा क्लास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो करा. कारण का डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश महाराष्ट्रामध्ये कोणी घेत नाही आणि मी ज्या प्रकारे घेतो त्या प्रकारे अभ्यास केला तर डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये तुमचे मार्क्स नक्की वाढतील याची खात्री आहे. मी मुद्दामून तुम्हाला हे इथे सांगू इच्छितो की मित्रांनो, डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा क्लास केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर तुम्हाला कोणतंही मराठी वाक्य दिलं ना तरी सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता, हे लक्षात ठेवा.
ते कसं करायचं याचं टेक्निक आणि सगळी जे काय प्रॅक्टिस वगैरे सगळी आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशच्या बॅचमध्ये घेत असतो. आता ऑनलाईनसुद्धा मी बॅच घेत आहे. तरी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लावा, म्हणजे पोस्ट मिळेल एवढं लक्षात ठेवा. इंग्लिश आणि मराठी याच्यामध्ये तुम्ही 20-25 मार्काचं लीड घेऊ शकता आणि ते जर तुम्ही घेतलं तर मित्रांनो क्लास 1 पोस्ट DC किंवा DYSP पोस्ट मिळवणं अवघड नाही हे लक्षात ठेवा.